नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे सासूबाईंची नवी भरारी. पुण्यातील एका उच्चभ्रू वस्तीत देशमुखांचा मोठा बंगला दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. आज घरात आनंदाला उधाण आले होते, कारण निमित्तच तसे खास होते. देशमुखांच्या घरातील सर्वात लाडक्या आणि आदरणीय व्यक्तीचा म्हणजेच सुमनताईंचा आज 60वा वाढदिवस होता. घरात फुलांची सजावट, नातेवाईकांची लगबग आणि स्वयंपाकघरातून येणारा गोडधोड पदार्थांचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळत होता. सुमनताईंनी आज अंजलीने म्हणजे त्यांची सून तिने खास त्यांच्यासाठी आणलेली पैठणी नेसली होती. चेहऱ्यावर एक शांत सात्विक हास्य असले तरी त्यांच्या डोळ्यात कुठेतरी एक अनामिक पोकळी दडलेली होती. गेली 35 वर्षे सुमनताईंनी या घरासाठी स्वतःला अक्षरशः वाहून घेतले होते. पहाटे 5 वाजता उठून सर्वांच्या आवडीचा स्वयंपाक करण्यापासून ते नातवंडांना शाळेत सोडण्यापर्यंत त्यांचा दिवस केवळ इतरांसाठीच सुरू व्हायचा आणि इतरांसाठीच संपायचा. या सगळ्यात सुमन कुठेतरी हरवली होती. स्वतःला काय आवडतं, आपले छंद काय आहेत याचा विचार करायला त्यांना कधी वेळच मिळाला नाही. पार्टी रंगात आली होती. जुनी गाणी, नातेवाईकांच्या गप्पा आणि हास्यविनोदात वेळ कसा गेला हे समजलेच नाही. केक कापण्याची वेळ झाली. सुमनताईंनी केक कापला आणि सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा मुलगा मिलिंद, जो एका मोठ्या IT कंपनीत मॅनेजर होता, तो माईक हातात घेऊन पुढे आला. आज माझ्या आईचा 60वा वाढदिवस आहे. तिने आमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, म्हणून आज आम्ही इथवर पोहोचलो आहोत. आई, आज तुझा दिवस आहे. सांग, तुला गिफ्टमध्ये काय हवंय? तू जे मागशील ते मी तुला देईन. सोन्याचा दागिना, परदेशवारी की आणखी काही? संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सर्वांचे डोळे सुमनताईंवर खेळले होते. सुमनताई क्षणभर शांत राहिल्या. त्यांनी मिलिंदकडे पाहिले. मग तिथे उपस्थित असलेल्या सर्वांवर नजर फिरवली. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अत्यंत शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, मिलिंद, मला दागिने नकोत आणि परदेशवारीही नको. मला आता घरात बसायचं नाहीये. मला स्वतःचं असं काहीतरी सुरू करायचं आहे. मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. हे शब्द ऐकताच हॉलमध्ये अशी शांतता पसरली की जणू कुणीतरी श्वासच रोखून धरला आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. 60व्या वर्षी व्यवसाय, तोही सुमनताई करणार? हा विचारच सर्वांसाठी धक्कादायक होता. सुमनताईंच्या या घोषणेनंतर वाढदिवसाची पार्टी कशीबशी संपली, पण घरातील वातावरण मात्र पूर्णपणे बदलून गेले होते. पाहुणे गेल्यानंतर रात्री ड्रॉइंग रूममध्ये एक गंभीर बैठक बसली. मिलिंदचा चेहरा रागाने आणि संभ्रमाने लाल झाला होता. आई, हे काय नवीनच खूळ काढलेस तू? मिलिंद चिडून म्हणाला. तुला कसली कमी आहे घरात? देवकृपेने सगळं काही व्यवस्थित आहे. हे वय आता आराम करायचं आहे, नातवंडांसोबत खेळायचं आहे आणि तू म्हणतेस व्यवसाय करायचा आहे. लोक काय म्हणतील मला? मिलिंद देशमुखाने स्वतःच्या आईला म्हातारपणी काम करायला लावलं. माझ्या प्रतिष्ठेचा तरी विचार कर. सुमनताईंनी शांतपणे उत्तर दिले, अरे मिलिंद, यात प्रतिष्ठेचा काय संबंध? मी जन्मभर फक्त तुमची आई, कोणाची तरी पत्नी आणि आजी म्हणूनच जगले. माझी स्वतःची अशी ओळख काय आहे? मला जेवण बनवायला आवडतं. पारंपरिक मसाले आणि लोणची बनवण्याची माझी कला आजवर फक्त या 4 भिंतीतच राहिली. आता मला उरलेलं आयुष्य माझ्या आवडीसाठी जगायचं आहे. मिलिंद काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो रागाने पाय आपटत तिथून निघून गेला. सुमनताईंच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यांना वाटले, कदाचित आपला निर्णय चुकला तर नाही ना? पण त्याचवेळी एक हात त्यांच्या खांद्यावर पडला.
ती अंजली होती. अंजलीने सासूबाईंचे डोळे पुसले आणि ती अत्यंत प्रेमाने म्हणाली, आई, तुम्ही अजिबात रडू नका. मिलिंदचे विचार जुने आहेत, पण मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आयुष्यभर आमच्यासाठी जगलात. आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे. लोक काय म्हणतील याचा विचार आपण करायचा नाही. तुमच्या हातच्या मसाल्यांमध्ये आणि लोणच्यात जी जादू आहे ती लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. आपण उद्यापासूनच कामाला लागू. अंजलीच्या या शब्दाने सुमनताईंना हत्तीचे बळ दिले. एका सुनेने आपल्या सासूच्या स्वप्नांना पंख देण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्याच दिवशी सकाळी अंजलीने सुमन स्वाद या नावाने एक इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज तयार केले. तिने सासूबाईंना स्मार्टफोन कसा वापरायचा, फोटो कसे काढायचे आणि ग्राहकांशी कसे बोलायचे याचे धडे देण्यास सुरुवात केली. एका नव्या प्रवासाची ही फक्त सुरुवात होती. सुमन स्वादची सुरुवात झाली होती, पण रस्ता वाटतो तितका सोप्पा नव्हता. सुरुवातीचे काही दिवस एकही ऑर्डर आली नाही. सुमनताई थोड्या निराश झाल्या होत्या, पण अंजलीने त्यांची हिंमत तुटू दिली नाही. तिने सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सुमनताईंनी बनवलेल्या घरगुती कैरीच्या लोणच्याचे आणि गोडा मसाल्याचे आकर्षक फोटो टाकले. सोबत एक सुंदर मेसेज लिहिला, आईच्या हातची अस्सल चव आता तुमच्या घरात. 2 दिवसांनी चमत्कार झाला. सोसायटीतील एका वर्किंग वुमनने 2 किलो लोणच्याची आणि 1 किलो मसाल्याची ऑर्डर दिली. ही सुमन स्वादची पहिली ऑर्डर होती. सुमनताईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या दिवशी त्यांनी स्वतः जातीने बाजारात जाऊन उत्तम प्रतीच्या कैऱ्या आणि मसाले खरेदी केले. दिवसभर उन्हात वाळवणं, मसाले कुटणं आणि योग्य प्रमाणात ते मिसळणं यात त्यांचे हात मग्न होते. वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या सुमनताईंच्या अंगात जणू एका तरुण मुलीचा उत्साह संचारला होता. जेव्हा ती ऑर्डर ग्राहकांपर्यंत पोहोचली तेव्हा संध्याकाळी त्या महिलेचा अंजलीला फोन आला. अंजली, तुमच्या सासूबाईंच्या हातच्या लोणच्याने मला माझ्या आजीची आठवण करून दिली. चव अप्रतिम आहे. मी माझ्या मैत्रिणींनाही तुमच्याबद्दल सांगितलं आहे. ही माउथ पब्लिसिटी इतकी जबरदस्त होती की पुढच्या एका आठवड्यात त्यांच्याकडे तब्बल 20 ऑर्डर्स आल्या. सुमनताई पहाटे लवकर उठून घरचे काम आवरून ऑर्डर्स पूर्ण करू लागल्या. काम वाढले तशी शारीरिक दमछाक होऊ लागली. सांधेदुखीचा त्रास डोके वर काढत होता. मिलिंद हे सर्व पाहत होता. त्याला आईची काळजी वाटत होती, पण त्याचा अहंकार त्याला आईला मदत करण्यापासून रोखत होता. तो टोमणे मारत असे, काय गरज आहे या वयात एवढे कष्ट करायची? पैसे कमावून काय महाल बांधायचा आहे का? पण सुमनताईंनी मिलिंदच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. हा पैसा नव्हता, तर हा त्यांचा आत्मविश्वास होता. त्यांच्या कष्टांना फळ मिळू लागले होते. दरम्यान अंजलीने एक मोठा निर्णय घेतला. पुण्यातील एका अत्यंत प्रसिद्ध मराठी खाद्य महोत्सवात तिने सुमनताईंसाठी एक स्टॉल बुक केला. हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार होता. फूड फेस्टिवलचा तो दिवस उजाडला. सुमनताई आणि अंजलीने पहाटेपासून तयारी करून स्टॉल लावला होता. सुमन स्वाद, 60 वर्षांचा अनुभव एका घासात, अशी आकर्षक पाटी स्टॉलवर लावली होती. फेस्टिवल सुरू झाला आणि बघता बघता लोकांची गर्दी वाढू लागली. सुमनताईंनी बनवलेले थालीपीठ, लोणी डोसा आणि सोबत त्यांचे प्रसिद्ध लोणचे, मसाले यांची चव घेण्यासाठी रांगा लागल्या. जो कोणी एकदा त्यांच्या स्टॉलवर येऊन खात असे तो जाताना हमखास 2-3 मसाल्यांची पाकिटे विकत घेत असे. सुमनताई स्वतः ग्राहकांशी हसून बोलत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील तो उत्साह आणि आत्मविश्वास पाहून अंजलीला खूप अभिमान वाटत होता. संध्याकाळपर्यंत स्टॉलवरील सर्व पदार्थ हातोहात विकले गेले. त्याचवेळी पुण्यातील एका मोठ्या हॉटेलचे मालक तिथे आले. त्यांनी सुमनताईंचा मसाला चाखून पाहिला आणि ते अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी जागेवरच सुमनताईंना त्यांच्या हॉटेलसाठी दर महिन्याला 50 किलो मसाल्यांची व्यावसायिक ऑर्डर दिली.
हे यश कल्पनेच्या पलीकडचे होते. हा सर्व प्रकार मिलिंद लांबून पाहत होता. त्याने आईची जिद्द, लोकांचे तिच्या हातच्या पदार्थांना मिळणारे प्रेम आणि तिचा तो आनंदी चेहरा पाहिला. त्याला आपल्या संकुचित विचारांची लाज वाटू लागली. तो हळूच आईजवळ गेला. त्याचे डोळे पाणावले होते. त्याने सगळ्यांसमोर आईचे पाय धरले आणि म्हणाला, मला माफ कर आई. मला वाटलं होतं तू फक्त एक गृहिणी आहेस, पण तू तर एक उत्तम व्यावसायिक आहेस. तुझी ही नवी ओळख बघून मला आज खूप अभिमान वाटतोय. सुमनताईंनी त्याला प्रेमाने जवळ घेतले. महोत्सवाच्या शेवटी जेव्हा अंजलीने या पूर्ण कमाईचा आणि पहिल्या मोठ्या ऑर्डरच्या ॲडव्हान्सचा चेक सुमनताईंच्या हातात ठेवला, तेव्हा त्यांच्या हाताला किंचित कंप सुटला. आयुष्यभर नवऱ्याच्या आणि मुलाच्या पैशांवर अवलंबून असणाऱ्या सुमनताईंनी आज वयाच्या 60व्या वर्षी स्वतःच्या कमाईचा पहिला चेक हातात धरला होता. त्यांनी तो चेक देवासमोर ठेवला आणि डोळे मिटले. आज त्या फक्त एका कोणाची आई किंवा आजी राहिल्या नव्हत्या, तर त्या सुमन स्वादच्या संस्थापिका झाल्या होत्या. स्त्रीने जर मनात आणले आणि जर तिला घरातल्यांची साथ मिळाली, तर ती वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आकाशाला गवसणी घालू शकते. हे सुमनताईंनी संपूर्ण जगाला सिद्ध करून दाखवले होते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.